जब जुनून, मेहनत और हुनर एक साथ आते हैं तब एक अलग पहचान बनती है। आज हमारे बीच उपस्थित है प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ, लेखक और एंटरप्रेनर श्री विष्णु मनोहर जी, जिन्होंने अपनी प्रतिभा से देश भर में एक विशेष पहचान बनाई है। आइए जोरदार तालियों के साथ उनका स्वागत करते हैं और उनसे अनुरोध करें कि वे अपने अनुभव हमारे सामने साझा करें। सर बैठ जाइए। सर वो हेलुसिनेटेड। Now I would like to call Honorable Krishna Sharma sir to felicitate Honorable guest Vishnu Manohar sir. No problem. Thank you. नमस्कार. काय झाला ब्रेकफास्ट? तरी पोहा झाला का? क्या बात है. किती लोकांनी परवा तरी पोहा खाल्ला किंवा ऐकला? पुढच्या वर्षी यांना म्हणू की तरी पोह्याचा कार्यक्रम या कार्यक्रमात जोडून जर केला तर सगळ्यांना खाता पण येईल. ओके, प्रयत्न करू आपण. आणि तो तर्री पोहा म्हणजे 3000 किलो बनवला होता आणि लोक एवढे होते सकाळपासून की तो 3000 किलो तर्री पोहा लवकरच संपला आणि आमचा रेकॉर्ड झाला रजिस्टर्ड. ती लोक आलेली मंडळी, आम्ही सगळं त्यांना मोजून दिलं होतं आणि नंतर समोर एवढे लोक आणि शेवटी माणसाचं मन असतं ना की बाबा आपल्याकडे आलेला माणूस विनमुख जाऊ नये म्हणून मी बनवत होतो 2000 किलो अजून बनवला पण तो रेकॉर्ड नाही झाला. पण तो रेकॉर्ड लोकांच्या मनात झाला की या माणसाने आपल्याला खिलवलं. तरी अजून कमीच पडलं. आता पुढच्या वर्षी मी हा वर्ल्ड पोहा डे होता, तर मी आता रजिस्ट्रेशनला टाकला आहे की वर्ल्ड तर्री पोहा डे साजरा करूयात. कारण तर्री पोहा हा प्रकार जो आहे तो फक्त नागपुरामध्ये आपण बनवतो आणि तो आपण पाहू. पुढच्या वर्षी जर आम्हाला मान्यता मिळाली तर आपण तो साजरा करूया. एनिवे, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कोणत्या कोणत्या गावातून आले तुम्ही सगळे वेगळे? फक्त नागपूर? अच्छा, अकोला. क्या बात. इकडे पारशिवनी, नागपूर. मग कोणत्या भाषेत बोलू मी आता? हां, मला कोणती बी येते भाषा. तुम्ही ज्या भाषेत म्हणतात त्या भाषेमध्ये बोलीन मी. हां, नागपुरी भाषेमध्येच बोलतो. चालत. तुम्हाला एकदा उठून उभं राहायचं आहे का? उभे राहून जा. बढिया. आळस गिळस द्यायचा असेल देऊन द्या. मोबाईल खिशात टाकून द्या. कारण मला चालत नाही बाबा मी बोलत असताना कोणी मोबाईलमध्ये लक्ष दिलेलं. मी देत नाही, मी देऊ देत नाही. मोबाईल हिसकून घेऊन जातो घरी. मग त्याचे कोडगीड सगळे खोलखाल करतो आपण. बसा काही नाही. हां, आता खूप छान सेशन झालं. म्हणजे मी त्या सेशनला आलो तेव्हा मला असं वाटलं की मी आधी का नाही आलो. छान होतं सरांचं सेशन. आणि असंच काहीतरी आयुष्यात माझ्या घडलेलं आहे, घडत गेलं आणि अजूनही घडतच आहे. म्हणजे परिपूर्ण माणूस तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्याला काहीतरी नवीन करायची इच्छा असते. माझं आत्ता जे तुम्ही पाहिलं वर्ल्ड रेकॉर्ड जवळपास 30च्या वर विश्वविक्रम झालेले आहेत आणि ते या क्षेत्रात. परवा एका यांनी मला प्रश्न विचारला पत्रकारांनी की अरे तुम्ही का बरं एवढं काय साध्य करता, एवढे रेकॉर्ड्स असं करून, एवढ्या लोकांना खिलवून वगैरे वगैरे. म्हटलं एक तर पहिली गोष्ट, मी कोणाला पैसे मागायला जात नाही की मला हे करायचं आहे पैसे द्या. लोक येतात, जेवढी माझी तयारी असते तेवढ्यात मी रेकॉर्ड अरेंज करतो आणि करत असतो. दुसरी गोष्ट, हे रेकॉर्ड करताना जे काय अन्न तयार होतं ते काय मी विकत नाही. त्याच्यामुळे मला काय धंदा नाही, तो माझा शौक आहे.
म्हटलं सचिन तेंडुलकरचं नाव मालूम आहे का? तो म्हणे हो मालूम आहे. म्हटलं का करते तो? म्हणजे क्रिकेट खेळते. मग तो सेंचुऱ्या कायले बनवते? खेळा आपलं, पैसे भेटते खिशात ठेवावं, पण तो सेंचुऱ्या बनवतो, वेगवेगळे रेकॉर्ड्स करतो. म्हटलं तसं त्याचं जे फील्ड आहे त्याच्यात तो रेकॉर्ड करतो. माझं हे फील्ड आहे, मी याच्यात रेकॉर्ड करेन. मी तर काही सेंचुरी मारायला जाऊ शकत नाही, अशी गोष्ट आहे. तर लोकांना जसं घेतात तसं घेऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि याच वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित आजचा आपण, मला किती वेळ आहे बोलायला? 2 तास? हां, अर्धा तास. हां, चला. तर लवकर बोलूयात आपण. हॉटेल मॅनेजमेंट किती लोकांनी करायची इच्छा आहे? कोणाला करतायत? बरं, एनिवे. तर गंमत कशी असते की शिक्षण एक असतं, शिक्षण आपण घ्यायला पाहिजे. शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन गरजेचं आहे. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळी आम्ही कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला, मी खूप लहान होतो, 10वीत असताना मी पहिलं कॅटरिंगचं काम घेतलं आणि मला गरज होती. आणि ती गरज असताना, पोरांनो बोलायचं नाही, सांगतो मी, दुरून आलो तुमच्यासाठी मुद्दाम, आणि सकाळी खूप प्रयत्न करून हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. त्याच्यामुळे प्लीज जेवढेही कोणी इथे वर येतात तुमच्याशी बोलायला, त्यांना व्यवस्थित ऐका, आणि बोलायचंच असेल तर बाहेर जायचं मग, ठीक आहे ना? तर 10वीत असताना मी माझं काम सुरू केलं. माझे वडील चित्रकार होते आणि ते आम्हाला थर्माकोलचे लेटर्स कापून द्यायचे. आता 10वीतलं वय म्हणजे 14-15 वर्षाचं असेल. त्याच्या आधी म्हणजे 7वी-8वीत असताना थर्माकोलचे लेटर्स कापलेले आम्ही घेऊन जायचो, एखाद्या फंक्शनच्या ठिकाणी लावायचो, आणि लावल्यानंतर आमची अपेक्षा एकच की तिथे गेल्यावर आपल्याला जे काय 40-50 रुपये 30 रुपये मिळतील ते, आणि म्हणजे ते होस्ट जो कोणी असेल तर तो म्हणे भैया खाना खा के जाओ. तर त्या जेवणाची आम्हाला म्हणजे मी फूडी होतो, खूप आवडायचं. आणि असं करता करता एका कॅटररची ओळख झाली, त्याच्याबरोबर 2 वर्ष काम केलं डेकोरेशनचं. आणि अचानक एक दिवस तो मला म्हणाला की तुझं आता हे डेकोरेशनचं काम बंद, उद्यापासून तुला प्लेट पुसण्याचं काम करायचं आहे. मला काही कळे ना की काय झालं, पण नंतर लक्षात आलं की डेकोरेशनचं काम करायला गेलं असताना तिथं जो कॅटरिंगचा सगळा एका तुमचा लावाजमा होता तो करायचा, त्याच्यात मला जास्त रुची होती, ते जास्त आवडायचं, आणि मी त्याला मदत करायचो. आणि मदत केल्यानंतर त्याला असं वाटलं की कदाचित हा आपला पुढचा कॉम्पिटिटर ठरू शकेल, आणि म्हणून त्यांनी मला कधीच मनात नव्हतं की मी कॅटरिंगचं काम करीन म्हणून. मला ॲक्टर व्हायचं होतं, ठीक आहे ना, अमिताभ बच्चन व्हायचं होतं. आता अमिताभ बच्चनचं नाव ते कशासाठी, 6वीत असतानाची गोष्ट सांगतो. म्हणजे मोठा कसा किंवा एका गोलला कसा जातो हे ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला सांगणार आहे. 6वीत असताना मी याराना नावाचा चित्रपट पाहिला. तर या यारानामध्ये अमिताभ बच्चन 0 से हीरो होतो. कोणी पाहिला का याराना? हां. तर तो एक साधा नौकर वगैरे असा टाईप असतो, पण तो गायचा छान, आणि अमजद खान त्याचा मित्र असतो, तो त्याला मोठं करतो. तो म्हटलं यार आयुष्यामध्ये असं काहीतरी आपण केलं पाहिजे की 4 लोकांनी आपल्याला बोलवलं पाहिजे, सकाळच्या स्टेजवर उभं राहिलं पाहिजे, तुमच्यासारख्या लोकांशी बोलता आलं पाहिजे, असं काहीतरी करायचं तर मजा असते. आणि म्हणून मग म्हटलं आपण असं काहीतरी करू तरच आयुष्य आपलं सफल होईल. घरी माझे बाबा चित्रकार, घरची परिस्थिती खूप छान नव्हती. आणि छान नव्हती म्हणजे कसं, तुम्हाला सांगतो की बाबा चित्र करून ठेवायचे आमचे, आम्ही वाट बघत बसायचो की तो चित्र जे ज्याच्यासाठी बनवलं तो येईल, 20-25 रुपये देईल. ते 20-25 रुपये आल्यानंतर ते मी लिस्ट बनवून ठेवायचं दुपारी की काय आणायचं आहे आपल्याला. पैसे आल्यानंतर तांदूळ, गहू, चिमणी छाप याचे पाकिटं, कसे चहाच्या पत्त्या, साखर, तेल, भेंडीची भाजी, आणि एकच स्वप्न की संध्याकाळी हे सगळं आल्यानंतर आपली आई आपल्याला वरण भात भाजी पोळी जेवू घालेल, एवढूसच स्वप्न असायचं एका दिवसाचं. पण त्याच्यातही आनंद होता वेगळा. आणि हे करत असताना मग तो सिनेमा पाहिला. म्हटलं असं काहीतरी आपण आयुष्यात घडवावं, करावं. आव्हानं खूप होती, घरची परिस्थिती नव्हती, आणि शाळेतही बोंबच होती आपली. बॅक बेंचर होतो, सगळ्यात शाळेच्या मागच्या पडद्या याच्यावर बसायचं खुर्चीवर. पण ह्याच्यातून म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. तर ॲक्टिंग असा विषय आहे की त्यांनी फेमस होतो माणूस असं तेव्हा लक्षात आलं होतं. छोटासाच होतो मी, म्हणजे एवढं होतं की तुमच्या मनामध्ये एवढं पाहिजे, मॅनिफेस्टेशन म्हणतात की त्याला,
की ते एवढं पाहिजे जबरदस्त की ते करायलाच पाहिजे. ते कसं की एखादा कार्यक्रम असेल, घरगुती फंक्शन असेल, ते मी जायचो, छोट्या छोट्या डायऱ्या घेऊन जायचो. इक्लिअर नावाचं चॉकलेट तेव्हा 35 पैशाचं मिळायचं, महाग चॉकलेट होतं ते. तर तुम्हाला म्हणायचं पोरांना, तुम्हाला चॉकलेट पाहिजे का, मी देतो. मी जिथे बसलो तिथे येऊन माझी सही घ्यायची आणि तसे फोटो काढून ठेवलेले आम्ही. माझ्याकडे नाही तर आत्ता दाखवलेच ते. पाहायला गंमत येते आत्ता, पण तो खरा तर इग्निशन पॉईंट होता असं म्हणता येईल. कोणीतरी मला म्हटलं की 2 भुवयांच्या मध्ये 250 वेळा घासलं, या 2 भुवयांच्या मध्ये, तर तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळतं. घासत बसला माणूस 250 वेळा. अरे 250 वेळा घासू घासू परेशान, तिथं सेप्टिक झालं. वर्षभर पुरलं सेप्टिक ते मला, वर्षभर. म्हणजे आत्ताही जरी इथे हात लावला तर मला असं तिटकारा येतो. वर्षभरानंतर भेटलं तर काहीच नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट भेटली मला. ती म्हणजे कशी की मला जाणीव झाली की बाबा ही जखम आपल्याला का झालेली आहे, ही सतत मला जाणीव करून देत होती की मला काहीतरी बनायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे, म्हणून मी हे एवढं असं केलं होतं. आणि मग ती जाणीव आपल्याला पुढे पुढे घेऊन जात असते. असे सगळे वेगवेगळे प्रसंग आयुष्यात घडत होते. आणि नंतर मग छोटे छोटे नाटकं करायचो मी. नाटकं म्हणजे तसे नाटकं नाही बरं का. आमच्या इथे सुभाष मंडळ नावाचं एक मंडळ होतं, तर त्यांच्या इथे छोटे छोटे नाटुकले व्हायचे, त्याच्यात छोटं छोटं काम करायचो. चहा मिळेल का, द्यावर राहता का? तर चालेल ना चहा प्यायला. अरे मी काय झालं, माझं घरी गेलो, एका कार्यक्रमात होतो मी. रोज 10:30-11ला जेवून घेतो. त्या जेवणाचंही गंमत आहे बरं का. 10:30-11ला का जेवतो मला विचारायला नंतर जाताना. वेट लॉसवाला तो क्वेश्चन आहे, ते सुद्धा एक गोल असतं. आत्ता जे उभा आहे तर मी 9 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी केलेलं आहे माझं. हां, तर त्याच्यामुळे ती पण एक जर्नी आहे, त्याच्याबद्दलही बोलू आपण. छोटाच वेळ कमी आपल्याकडे. तर छोटे छोटे कामं हे करायचो. आणि नंतर मग मी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला 10वीमध्ये. त्या माणसांनी तसं बोललं म्हणून. आणि हे करताना नंतर शिरत गेलो. मग काम करत असताना आपल्याकडे काम करणारी मंडळी व्यवस्थित काम करतात की नाही हे करण्यासाठी ते शिकत गेलो. आणि यामध्ये म्हटलं यार आपल्याला जे व्हायचं होतं. मी 10वी नंतर फिल्म इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतली. ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की बाबा 5 वर्षानंतर आपण अमिताभ बच्चन होऊन बाहेर पडू का नाही माहीत नाही, पण 5 वर्षानंतर मी माझा बिझनेस कुठे नेईन हे मला नक्की माहिती होतं. आणि त्याच्यामुळे मी पुण्याहून परत आलो. पुण्याहून परत आल्यानंतर मग पुन्हा कॅटरिंगच्या व्यवसायाकडे वळलो. आणि तो व्यवसाय करत असताना तेव्हा मग खूप लवकर आम्हा एक स्टेजला गेलो. म्हणजे सगळ्यात महागडा कॅटर म्हणून 2-2.5 वर्षामध्ये आपलं व्यवस्थित नाव झालं. आणि तेव्हा 86ची गोष्ट असेल, तर तेव्हाचा पहिला मेनू मला आठवतो. 250 लोकांची पार्टी केली होती, 250 लोकांची. तर त्याच्यामध्ये छोले होते, कोबी बटाट्याची भाजी होती, पुलाव होता, पुरी होती, गुलाबजाम होते आणि बुंदी रायता. किती रेट असेल कोणी गेस करा बरं. लवकर करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. किती? 500 रुपये. अरे आत्ता रेट आहे बा, तोही देत नाही. लोक कुतात खातात म्हणते एवढे रुपये. 500 रुपये कोण देते तेव्हाच्या वेळी. 5 रुपये रेट होता, 5 रुपये पर हेड. माझ्याकडे अजूनही लिहिलेले डायरेक्ट 5 रुपये पर हेड रेट होता. त्याच्यामध्ये एवढं सगळं द्यावं लागायचं. तर एनिवे म्हणजे किती वर्ष झाले हो त्याला. 25 आणि 10 40 38-40 वर्ष झाले. तर अशी ती सगळी गंमत होती. आणि तेव्हा मी जेव्हा पहिला पेढा घेऊन आईला द्यायला गेलो की बाबा मी हा बिझनेस सुरू केला, तर तिने तो पेढा मला परत दिला. म्हणे हे धंदे सगळे नंतर, हां आधी ग्रॅज्युएशन आणि नंतर हे सगळे धंदे. मला फार वाईट वाटलं. आणि मग आता त्या बाईंकडे जाऊन पैसे परत द्या, बिझनेस वापस पाठवा, यापेक्षा मग आम्ही न सांगता तो बिझनेस केला. म्हणजे तो एक जो काम होतं, मी, माझा भाऊ प्रवीण, प्रफुल्ल, आमची मोठी बहीण सुचित्रा, या सगळ्यांनी मिळून ते. म्हणजे माझं वय किती हो, 16, 2 वर्ष अजून मोठा, 18, 21 एवढ्या वयातले वय होतं. आणि ते केल्यानंतर मग लोकांनी तारीफ करायला लागली. मग आईबाबांकडे आले, मग तो सुरू झाला. पण कट टू 50 वर्ष नंतर, 50 वर्षाचं नाही, मी 50 वर्षात झाल्यानंतर मला आमचं MGM युनिव्हर्सिटी आहे औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला. तर त्यांनी प्रोफेसर ॲमेराटस म्हणून मला तिथे घेतलं. आणि एक खूप छान गोष्ट होती. म्हणजे मी त्या क्षेत्रातला नसताना ग्रॅज्युएशनही मी ओपन युनिव्हर्सिटीमधून केलं, 10वी पण मी प्रायव्हेटली दिलं.
एवढं करताना मग नंतर मग मी तो पेढा घेतला आणि म्हटलं आईला आता की तुझ्या मुलाला अकॅडमिकली नोकरी लागली, पैसे मिळाले, आता हा पेढा घे, अशी ती गंमत आहे. आणि हे सगळं करत असताना खूप वाजवायचे तर वाजवा. तर हे सगळं करत असताना खूप अडचणी आल्या, येत गेल्या. आणि नंतर मग हे सगळ्यात खंत मनात हीच होते की मला लाईमलाईटमध्ये यायचं होतं, मला सेलिब्रिटी व्हायचं होतं. हा जो काय प्रकार आहे तो कुठेतरी राहून जात होता. आणि मग तो काळ सुरू झाला 2024-25 साली. नाही, माझ्या वयाच्या 24व्या-25व्या वर्षी मी कुकरी शोज घ्यायला सुरुवात केली. आणि कुकरी शोज जेव्हा घेतले तर तेव्हा लक्षात आलं की हे सुद्धा एक छान माध्यम आहे लोकांपर्यंत जाण्याचं. हां, मला वाटलं चिठ्ठी आणून दिली का मागासारखी, ती पाहत होतो मी. वेळ झाला तर सांगायचं स्पष्ट, आपल्याला काही लेनदेन नाही, म्हणजे आपण लपेटू शकतो लगेच. तर हे झालं. बरोबर की नाही? प्रॅक्टिकल असावं माणसाने. तुम्हाला अर्धा घंटा वेळ मिळाला बोलायलाच पाहिजे असं काही गरजे नाही. मला आता वाटलं की नाही, आता जमणार, खूप झाले फोकणाड्या मारून, आता खालती उतरा, चालून जायचं. एनिवे, तर हे करत असताना म्हटलं जे गोल होतं ते पूर्ण झालं नाही. मग कुकरी शोजला सुरुवात केली. पहिले कुकरी शोज मला कोणी द्यायचं नाही, कारण माझं नावही नव्हतं. मग मी फ्रीमध्ये शो करायचो. बरं, फ्रीमध्ये शो करायचो. 2 शो, 4 शो, 5 शो सगळे झाले. मी फक्त म्हणायचो तुम्ही फक्त बायका तिथे आणा ज्यांना इंटरेस्ट आहे, मी करतो. मी पुड्या पाड्या बांधून घेऊन जायचो. 8-10 शोज नंतर ते अंगावर यायला लागलं की साला तो सब फ्री में हो रहा है, कैसा आगे. पण ते कशासाठी करायचो, मला प्रॅक्टिस व्हायला हवी की ज्यावेळी मला काम मिळेल रिअल तर मी तयार असेन. पण तरी म्हटलं की नाही, मला एक लक्षात आलं तिथे की रेसिपी दाखवल्यानंतर आम्ही जी झेरॉक्स काढायचो बायकांना द्यायला, ज्याच्यात रेसिपी लिहायला, ती घ्यायला फार झुंबड उडायची बायकांची. हां, मग मी काय करायला लागलो की 5 रेसिपी शिकवल्या, अजून 10 रेसिपी टाकून थोड्या झेरॉक्स मोठी करायची आणि मग ती मी विकायला लागलो. मग म्हटलं चालेल, ही झेरॉक्स तर महाग पडते. मग मी गेलो वाघमाऱ्यांकडे, वाघमारे मसालेवाले आपले. म्हटलं काकाजी म्हणे का, तर म्हटलं हे असं मी शोज घेतो आणि मला फक्त हे पुस्तक तुम्ही एक छापून द्या. मग त्याच्यामध्ये 25-30 रेसिपी हे केल्या आणि ते पुस्तक छापलं. म्हटलं ह्याचं फक्त तुम्ही मागे ॲड टाका, हे विकणार नाही आहे म्हटलं मी. हे विकणार नाही म्हटलं, तुम्ही ॲड टाका, ॲडचे पैसे मला नको आहे. ठीक आहे. आणि त्यांनी ते पुस्तक छापून दिलं फ्रीमध्ये आणि मग ते पुस्तक मी 7 रुपयाला विकायला लागलो. तर ही माझी अशी कमाई व्हायची. म्हणजे नाही का, एक सिंध्याचं उदाहरण नेहमी आपण बघतो की सिंधी लोक धंदा कसे करतात. एक वस्तू अमुक 10 रुपयाची असेल तर ते 7 रुपयात देतात, 8 रुपयात देतात. लोक त्यांच्याकडे येतात आणि ते धंदा कशात करतात, ती वस्तू ज्याच्यात पॅक होऊन येते ते विकून त्याच्यातून पैसे कमवतात. अशी ती एक प्रत्येकाचं एक गणित असतं. तर त्या टाईपचं हे काम केलं. आणि नंतर ते पहिलं पुस्तक शाळेमध्ये एकदम बमठस आणि फार कंटाळायचा अभ्यास करायचा. मला वाटलंही नाही की मी पुस्तकं लिहिलं आणि 50च्या वर आता पुस्तकं झाली, त्यातली 4 पुस्तकं अभ्यासक्रमामध्ये आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही मनात जर आणलं काही, पण तो मी नर करणी करे तो नरका नारायण बन जाय. मॅनिफेस्टेशनबद्दल मागाशी बोललो की मनामधली इच्छा ती सुरू कधी झाली, 3री-4थी पासून. तर लोखंडेबाईंनी अभ्यास दिलेला तो झालेला नाही, अर्थात होमवर्क काही झालेलं नसायचं. मग जसं जसं शाळेची वेळ यायची तर पोट दुखायला लागायचं, हातापायाला घाम सुटायचा. करायचं काय, मग सकाळपासून घोषा मनात, लोखंडेबाई आल्या नाही पाहिजे, आज लोखंडेबाई आल्या नाही पाहिजे. आणि शाळेत गेल्यानंतर खरंच असं व्हायचं. प्रत्येक वेळी नाही, पण मॅक्झिमम वेळी झाल्या लोखंडेबाई नसायच्याच. त्याच्यामुळे एवढं ते छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही स्वतःच्या मनाला तयार करायचो, स्वप्न बघायचो आणि स्वप्न पूर्ण करण्याचा आपण नेहमी सतत प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर कुकरी शोज सुरू झाल्यानंतर पहिले असे जे लाईव्ह शोज, नंतर हळूच चॅनलवर सुरू केलं. UCN केबल माझं पहिलं चॅनल होतं. त्यानंतर दूरदर्शनला कुकरी शो विथ विष्णू मनोहर हे एक शो सुरू केला. नंतर 2003-04 साली मी ETV बरोबर जुळला गेलो आणि त्यांनी मेजवानी परिपूर्ण किचन नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. तो कार्यक्रम सलग 14 वर्ष चालला. फक्त मला 3 महिन्यासाठी घेतलं होतं, पण तो चालला 14 वर्ष. आणि त्याचासुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आणि नंतर मग मेजवानीमुळे मी आज लोकांसमोर आहे. मी नेहमी धन्यवाद देतो ETV मराठीला
की त्यांच्यामुळे मी आज इथे घडलेलो आहे. तर हे सगळं करत असताना वर्ल्ड रेकॉर्ड्स कसे सुरू होतात. वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा 30च्या वर, म्हणजे जगात एकमेव असा मी नागपूरचा माणूस आहे की या क्षेत्रामध्ये एवढे रेकॉर्ड्स आपले झालेले आहेत. 35वा वर्ल्ड रेकॉर्ड आता अमेरिकेत करतो आहे पुढच्या महिन्यामध्ये. आणि नंतर ज्याला कोणाला इच्छा असेल मदत करायची त्यांनी या, व्हिसा घेऊन या, चला अमेरिकेला. तर अमेरिकेत रेस्टॉरंट 8 वर्षापूर्वी सुरू केले. आता असं वाटतं की अमेरिकेत रेस्टॉरंट, बापरे हा खूप मोठा, असं बिचं काही नाही. कोणताही भिकारचोट माणूस अमेरिकेत जाऊन धंदा करू शकतो. थँक्यू. कसं असतं की आपण एखाद्या लहान गावात राहतो, शिकतो, आणि मग आपल्याला असं वाटतं की चला नागपूरला जाऊन आपण काहीतरी करू, हो ना. नागपूरचं शिक्षण झालं की आपल्याला वाटतं चला पुण्या मुंबईकडे जाऊ आपण. पुण्या मुंबईकडे झालं की आपल्याला जातं USA मध्ये जाऊ आपण, ठीक आहे ना. असं होतं, साहजिक आहे. मलाही तसं वाटायचं की नागपूरची रसोई झाली, आता पुण्या मुंबईकडे काढू. आणि बरीच लोक यायची की आम्हाला अमेरिकेला हे सुरू करायचं आहे, असं करायचं आहे, तसं येतात खूप. फक्त संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. मग एखादा आला की तो संधीचा फायदा मी घेतला आणि अमेरिकेत रसोई सुरू झाली. पहिल्यांदा त्याच्यासाठी तयारी सगळी करून ठेवली होती, व्हिसा, पासपोर्ट, हे जे काय प्रकरण असतं. चहा चांगला आहे, बढिया. तर तुम्हालाही मिळेल आता, लंच आहे तुम्हाला, माझ्याकडून नाही बरं का, नाही तर हां साहेबांनी मागाशी म्हटलं तसं, मागच्या वेळी होतं कधीतरी. तर अशी ती तयारी करून ठेवली होती. आणि एक रेस्टॉरंटसाठी गेलो, तिथे जास्त वेळ झाला. 1-1.5 महिन्यासाठी गेलो, तो 3 महिन्यांनी परत आलो. आणि तेव्हा लक्षात आलं की इथे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. आणि नंतर मी माझा स्टेक जो होता, जे काय मला पैसे घ्यायचे होते ते कमी घेतले, पण तेच पैसे तिथे लावले आणि तिथे पार्टनर झालो. आणि पार्टनर झाल्यानंतर आता 4 ठिकाणी रसोया आहेत अमेरिकेत, वेगळ्या ठिकाणी. आणि आता 25 क्लाउड किचन मी उघडले तिथे अमेरिकेत. आणि या एकाच्या 4 कशा झाल्या की कोविडच्या दरम्यान मी तिथे होतो आणि माझ्या लक्षात आलं की कोविडच्या दरम्यान तिथे लोक खूप भित्रे आहेत. आणि त्यांनी अगदी पैसे, त्यांचे काय जे काय पैसे होते, लॅपटॉप होतं, मोबाईल वगैरे सोडसाड करून दुकान चालले गेले होते. आणि खूप स्वस्तात प्रॉपर्ट्या मिळाल्या, अगदी थ्रो अवे प्राईजमध्ये. आणि मग त्या अशा प्रॉपर्ट्या मिळाल्या, फायनान्सर शोधले आणि तिथे बिझनेस सुरू केला. नंतर एक लक्षात आलं की बाबा अमेरिकेत जेव्हा आपण मराठी रेस्टॉरंट सुरू करतो तर मराठी रेस्टॉरंट चालतं तर आहे, कारण मराठी लोक खूप आहेत तिथे, पण ते स्केलेबल नाही आहे, जास्त ठिकाणी नाही सुरू होऊ शकत, कारण मराठी जेवण बनवणारी मंडळी कमी आहेत. आणि मराठी रेस्टॉरंटमध्ये मराठी लोक येतात, मराठी लोकांना जेवण हवं असतं आणि मराठी माणूसच ते सुरू करू शकतो, कारण बाकीच्या लोकांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. जो चलता है वो दिखता है वो बिकता है. साऊथ इंडियन जेवण, नॉर्थ इंडियन जेवण लोकांना आवडतं, पण पटापट लोक विकतात. त्याला बनवायला खूप जास्त कष्ट नाही पडत जेवढे कष्ट आपल्या इथल्या पिठलं भाकरीला पडतात. मग अशावेळी पाहिलं तर मराठी लोक पुढे येऊन काम करणारे कमी आहेत. त्यांच्याकडे कॅपॅसिटी जरी असली तरी ते मागे, एक पाऊल मागेच असतं. आणि म्हणून मग तिथे मी क्लाउड किचन ही संकल्पना टाकली की डिपेंडिंग व्हिसावर बायका जातात, त्यांना काहीतरी काम हवं असतं. काही लोकांनी घरातून बिझनेस सुरू केलेले असतात, मग त्याच बिझनेसला एक व्यवस्थित मान्यता देऊन, त्यांना वेगवेगळ्या रेसिपीज देऊन, SOPs देऊन, त्यांना आपलं ब्रँडिंग देऊन त्या रेसिपीज करायला सुरुवात केली. आणि ते क्लाउड किचन मात्र आता व्यवस्थित सुरू आहे. असा हा ऐकून आत्तापर्यंतचा प्रवास आहे. मला वाटतं अर्धा तास झाला आहे का आपला? 5 मिनिटं आहेत, चालेल. तर 5 मिनिटात कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, नाहीतर मग शेवटी एक छान तडका देतो तुम्हाला, म्हणजे ऐकायला छान काहीतरी ऐकवतो आणि मग बाय बाय करतो, टाटा करतो. सर, मी सृजन बाजारे, नागपूरचाच आहे. मला एक प्रश्न होता की क्लाउड किचन ॲक्च्युली वर्क कसं करतं? हे बघ, क्लाउड किचन म्हणजे ना, तू जर घरी तुझ्याकडे किचन सेटअप असेल, प्लॅटफॉर्म्स भरपूर आहेत, स्विगी आहे, झोमॅटो आहे, डोरडॅश आहे, असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, किंवा मग फेसबुक आहे, व्हॉट्सॲप आहे. याच्यावर तुम्ही आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करायचं. XYZ. तुझं नाव काय? सृजन बाजारे. सृजन. तर सृजन कॅटरर्स किंवा सृजन फूड अशा नावाने काहीतरी एक प्लॅटफॉर्म सुरू करायचा. आणि त्याच्यामध्ये
या आठवड्यात तू काय काय करणार आहे याची लिस्ट द्यायची, लोकांच्या ऑर्डर्स घ्यायच्या. हे एक प्रकार झाला. आणि एकदा नाव झालं की तुझा एक मेनू तयार करायचा. तो कुठे तयार होतो आहे लोकांना माहीत नसतं, फक्त त्या प्लॅटफॉर्मवर तुझं नाव सतत यायला पाहिजे. जर तू चांगलं जेवण देशील तर अर्थात ते नाव पॉपअप होईल, वर येईल आणि लोक तुझ्याकडनं ऑर्डर्स करतील. ऑर्डर केल्यावर त्या तुझ्याकडे डायरेक्ट येत नाही, त्या स्विगी झोमॅटोकडे जातात. त्याचं काही 20-25% असतं जे त्यांना जातं, उरलेलं तुला मिळतं. हा साधा क्लाउड किचनचा हे आहे. क्लाउड किचन तयार करताना एक लक्षात घ्या, खूप महागाची जागा घ्यायची नाही, पण इझिली ॲक्सेसेबल असेल असं किचन तुम्हाला करावं लागेल. थँक्यू सर. हां, घाबरू नका, नाही विचारा काय तरी. हॅलो. हां, हाय सर. हाय. 3 प्रश्न विचारून झालेत आधी. झाले का? मग आता थांबायचं. नाही तुम्हाला एक प्रश्न अच्छा. विचारायचा होता. मी स्वतः बरिस्ता आहे. अरे वा, भरपूर लोकांना इथे माहिती नसेल बरिस्ता म्हणजे काय होते. सांगूनच दे. बरिस्ता म्हणजे कॉफी मेकिंग, म्हणजे जे कॉफी बनवत असतात कुठल्याही प्रकारचे कॉफीज, बरोबर. ते मी आहे. अच्छा. गेल्या 2 वर्षापासून मी हे काम करते आहे. हो. सोबत शिक्षण पण सुरू आहे. व्हेरी गुड. प्रश्न असा होता सर की जेव्हापासून मी काम करते आहे, शिकते आहे, हो, काम करायला आपण जेव्हा जातो तेव्हा व्हॅल्यू केली जात नाही माणसांची. हां, बरोबर आहे. मोस्ट ऑफ द टाइम मिडल क्लास लोकच या फील्डमध्ये येतात. बरोबर. शेफ म्हणाव, हो. बरिस्ता म्हणाव. हो. तर आपण असं काय करू शकतो की जे यूथ आहे सध्याचं, हां, जे हाय लेवलचे पण काही लोक असतील ते पण या फील्डमध्ये येतील बरोबर. आणि त्यांना पण इंटरेस्ट येईल आणि आपली ही फील्ड मोठी होईल. यावर तुमचं काय मत आहे? मग एकदम चांगलं मत आहे. माझं मत असं आहे की आपल्या कामातून आपलं हे दाखवून द्या, तुम्ही हुनर दाखवून द्या की शेवटी सलाम जो असतो ना तो कामाला असतो कधी पण. तर तुमचं काम जर दिसलं, काम जर बोललं तर यूथ जे आहे ते अट्रॅक्ट होतील. मला एक परवा खूप छान अनुभव आला. एक तर परवा म्हणजे 10,000 जवळपास ते तर्री पोहा खायला लोक आले होते आणि त्यातले 60% हे यूथ होते. यूथ म्हणजे जेनझी म्हणतात, काय म्हणतात, हां, अशा टाईपचे लोक होते. आणि त्याचा मला जास्त आनंद वाटला की तुम्हीच तुमच्यासारखी मंडळी जर पारंपरिक पदार्थांकडे वळलीत किंवा लोकल जे फूड आहे त्याच्याकडे वळली तर जास्त मजा येते. सो दॅट आपण जे काय करतो ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी असावं, वेगळं असावं काहीतरी. आणि वेगळ्याच्या नावाने खूप काहीतरी वेगळं करू नका, तेही घातक असतं. ठीक आहे ना, असं माझं म्हणणं आहे. आणि त्रास तर सगळीकडे होतो. म्हणजे मी 10वी नंतर जेव्हा कॅटरिंगचं काम सुरू केलं तर पोरं जे आहेत आमच्या बरोबर शिकणारे ते यायचे. रिसेप्शनचं किंवा लग्नाचं काम असतं, आम्ही काम स्वतः करत असायचो. टेबलही उचलणं, भाज्या आणणे, हमाली करणं सगळं करायचं. तर ते लोक बोटं दाखवायचे आणि हसायचे, होते की मनोहर बोले काम करा बोले वहाँ पे, असंच. पण ते काय, ठीक आहे, लक्ष नाही द्यायचं. आता आज गोष्ट वेगळी आहे. ते लोक ओळख काढून मुद्दाम येतात, भेटायला येतात, बोलायला येतात. चलता है सब, ध्यान नाही देना. सर, हो, जर मला अकोलामध्ये रस्सा पोहा सेम तुमची टेस्टमधून ट्राय करायचा हा. आहे तर काही टिप देऊ शकाल का टेस्टसाठी? इथे नाही देऊ शकत. तू विष्णूजी की रसोई आहे तिथे ये, तुला देतो नक्की, ठीक आहे, 100%. आणि नंबरही देतो मी जाताना. मी काही म्हणत नाही इकडे मला इंस्टाला फॉलो कर, इथे कर, तिथे कर, काही नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असा आपला स्वभाव आहे. माझा नंबर घेऊन घे, 9890 5 आणि 9. सोपा नंबर आहे. हां थँक्यू सर. हां, समजला का? काय नंबर सांग? 9890 55555. 9890 5 आणि 9. हां, ठीक आहे ना. घरगुती प्रश्न घेऊन यायचं नाही, धंद्याचे प्रश्न विचारायचे सगळे. आपले खुला आहे, सबके लिए खुला मंदिर हमारा. फक्त जाताना एकच सांगतो की आज आपण इथे आलो आहोत आणि काम असं करावं नेहमी. आत्ता ती बरीचसा होती, तिने सांगितलं की काय करायला पाहिजे. तर काम आपलं असं असावं की आपल्या शत्रूला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही यार, दुश्मन भी चाहिए तो विष्णू जैसा, असं त्याला वाटलं पाहिजे. पण ही गोष्ट घडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. छत्रपतींनी एवढं
मोठं काम केलं आहे की त्यांच्यामुळे आज आपण इथे उभं आहोत, बसलो आहोत. तर एक माझा एक अजून एक शो आहे, त्याचं नाव आहे काय म्हणतात, खाऊ खाऊ गप्पा कविता नाही, असे रांधले अन्न. की महाराजांचं मॅनेजमेंट तर सगळ्यांना माहिती होतं, पण फूड मॅनेजमेंट कसं होतं त्याच्याबद्दलचा तो शो आहे. आणि त्यामध्ये एक छान असा प्रवेश आहे, एक 3 मिनिटाचा तो प्रवेश आहे. ऐकायला आवडेल का तुम्हाला? जोरदार हो आलं तर मग बोलतो मी. हां, तर तो प्रवेश असा आहे की औरंगजेब आपल्या दरबारात येतो, त्याच्याबरोबर त्याचा मुलगा असतो आणि तो बघत असतो की महाराज एकसे एक गडकिल्ले जिंकत आहेत, सगळ्या एक एक हे करतायत. आणि त्यांची विजयी घोडदौड ती बघत असतो आणि तो चिडतो. कोणावर चिडतो? त्याच्या सरदारांवर चिडतो की तुम्ही लोक कसे छंडासारखे बसल्यात आणि तो बघा कसा चालला. तो दरबारात आल्याबरोबर त्याचे सरदार, खासदार, मनसबदार सगळे त्याच्या अलगावचे नारे लावतात आणि ते म्हणतात, हजरत सलामुद्दीन लायदीन दुनिया, शहनशाह गाजी, आलमगीर बहादुर, थोड़ा इको दे, बादशाह औरंगजेब पधार रहे हैं. आणि हे ऐकल्यावर औरंगजेब म्हणतो की ये सब फिजूल है शहजादे. तारीफ माझी करू नका, तारीफ त्या शिवाची करा. ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज तंजौर से कंधार तक सारे हिंदुस्तान को अपनी मुगलिया सल्तनत में समाने का ख्वाब देखने वाले मां बदौलत ये सब क्या देख रहे हैं. अरे हमारी आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामीर कर चुका है. ये है हमारे मामू जान अमीर उमला शाहिस्ते खां साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे, इनकी लाल मर पर छापा मारकर शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, केवल 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के तलवारों के मार इन्होंने सीने पे नहीं पीठ पर खाए हैं. ये है खूबसूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर. सिवा सूरत आए तो ये बहादुर तुम दबा करके भाग गए. ये है हर्षी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई रख के शिवाजी आगरा के कैद से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिए इस फौलाद खान ने. बेतहाशा लश्कर होने के बावजूद भी मैदान छोड़कर भागने वाले ये है कारतलब खां, ये नामदार खां, ये बुंदी नरेश हब्सी राणा, ये सैयद मुनरवा खां बारहा. तमाम सारे राजपूत, बुंदेल, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, कज़ाकी फौजमंद सरदार जिन्हें शिवा ने शिकस्त दी. शिकस्त, तौबा तौबा, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों फतेह हासिल होती है शिवाजी को? अरे हमारी तरह गोला, बारूद, हाथी, घोड़े, खजाने नहीं है शिवाजी के पास, फिर भी फतेह हासिल होती है. क्यों? अरे इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. क्योंकि औरत, शराब, नाच, गाने, मौज और मस्ती में गिरफ्तार तुम जैसे उस बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे. जिस शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी हौसला अफजाई बढ़ाई, उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने. हमने शिवाजी के उन सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन उन्होंने खुद को कभी बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वे थकते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं. शिवाजी चालाक है, शिवाजी चालाक है, दगाबाज है, धोखेबाज है, नमक्कूल है, मक्कार और गद्दार भी है. लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ, सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहब, मौसमी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो. तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छूती है. हम खुश नसीब है शहजादे. अरे हाँ, हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला तो शिवा जैसा. हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो. थैंक यू. सकाळ समूह
खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान उपक्रम आहे की अशा या कार्यक्रमांमुळे सर तुमच्याशी बोलतो हां अशा या कार्यक्रमांमुळे या सगळ्या नवीन मुलांशी बोलायला मिळतं, भेटायला मिळतं आणि आपले जे काय अनुभव असतात, कारण काय आत्ता जे अनुभव आत्ता फर्स्ट हँड अनुभव मला जे आले ते यांना दिले ते यांच्या लगेच कामात येतील आणि ते कामात यायलाच पाहिजे. इथून काहीतरी घेऊन जा, जसं मागाशी सरांनी म्हटलं. थँक्यू व्हेरी मच. इथून मी चहा घेऊन जातो आहे. थँक्यू. थँक्यू सो मच सर. आपण वेळातला वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता इथं आलात. धन्यवाद. थँक्यू सो मच.